तर मित्रांनो आता गौराई देवीच्या आगमनासाठी इकडे आलेलो. तोंडातून इकडून चिरड्याचे झाडं करून हां ते गौराई आईला पूजतात तिकडे आणि मग नंतर घरी येऊन जातात. तर त्यासाठी आलो. आम्हाला स्टार्टिंगचा शूट घ्यायला भेटला नाही बिकॉज आम्ही तिकडे गावातला एक कोरगाव तिथून मुंबईला झालं, त्याला इमर्जन्सी होती काहीतरी, तर त्याला सोडायला गेलो आणि रिटर्न येताना आमची गाडीच बंद पडली. तर मग ते स्टार्टिंगचा शूट घ्यायला भेटला नाही. आमचा टाईम सगळा तिकडेच गेला. तर बघू आता कोणाकडे गाववाल्यांकडे वगैरे भेटला जर शूट कोणी घेतला असेल तर तो टाकूच. बट आम्हाला शूट घ्यायला भेटला नाही. सुरुवात झाल्या अर्ध्यापर्यंत गौराई मातेला घेऊन गेलेत. आता पुढचे शूट करता येतील म्हणजे गौराई मातेला घरी बसवताना वगैरे.
आली माझी गौराई आली हो सोन पावलानी सजली आली दारी आली माझी गौराई आली हो सोन पावलानी सजली आली दारी
आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या आणि गौराई मातेच्या विसर्जनाला सुरुवात होते. तर आता थोड्याच वेळात विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात होईल. बघ आता तयारी चालू आहे. 1 मिनिटात समोर कॅमेरा जातो. तर मित्रांनो आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी हे गावातली मंडळी वगैरे सगळे मिरवणुकीला थोडंसं मिरवणूक निघेल. मिरवणुकीसाठी गोळा झालेले आपले मनेश पवार हे सगळे आपली मंडळी. तर थोड्याच बाप्पाची मिरवणूक निघेल. तयारी वगैरे चालू आहे.
बघा व्हिडिओग्राफीसाठी काय काय मेहनत करतात पोरं. हे बघा. हे आमच्या गावचे एकदम धडाडीचे फोटोग्राफर. हे पण एक धडाडीचे. त्याला पेज आहे एम एस फोटोग्राफी. विसर्जनाच्या ठिकाणी कोकणातील गणेश महोत्सव हे आकर्षित असतं बोलतात ना, तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसून येईल सगळ्यांनी केलेली मजा, एन्जॉयमेंट वगैरे सगळं घेतलं आम्ही. आता पुढे पाण्याच्या इकडे पोचू तेव्हा तिकडे पण आरती वगैरे होऊन जी विसर्जनाची मजा असते ती दिसेलच तुम्हाला. सगळे पुरे एन्जॉयमेंटसाठी गावी येतात. वर्षभरातून एकदा कुठे मिळतात. मित्रांनो, तुम्ही मुंबईमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी गणपती विसर्जन बघितलं असाल, बट कोकणातील या निसर्गरम्य वातावरणात जी गणपती बाप्पाचे विसर्जन करण्याची जी मजा आहे ती जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात नाही. हे तर माझ्या कोकणचं सुख आणि काय ते हा एक चांगलाच शब्द आहे, बट ठीक आहे चल काही विसरलो. गणपतीच्या विसर्जनासाठी आलेल्या भक्तांची ही स्ट्रगल बघा. आता स्ट्रगल करून विसर्जनासाठी यायला लागतं. आता थोड्या वेळातच आपल्या लाडक्या बापाचं आणि गौराई मातेचं इथे इथे विसर्जन होईल. या तलाव टाईप आहे त्याच्यामध्ये. आता पहिल्यांदा आधी आरती होईल. तिथेच आरती होईल. त्याला थोड्या वेळात ते विसर्जन होईल. वाहत्या पाण्यात सोडण्यात येतं. आपल्याला लाडक्या बापाचं लाडक्या बाप्पाचे विसर्जन झालेले आता. तर मित्रांनो, तुम्हाला शूट देण्यासाठी हा जो होम आहे ना तो त्याचा मोबाईल पाण्यामध्ये लागतोय. iPhone 13 आहे त्याच्याकडे, बट तुम्हाला जो दिसण्यासाठी अँगल वगैरे कॅमेरा अँगल, त्यामुळे तो मोबाईल पूर्ण पाण्यात टाकून जो शूट घेतो आहे ते आम्ही टाकूच पुढे दिसतील तुम्हाला किती काय आहे.
मित्रांनो आता विसर्जन करून आम्ही आलो आहे इकडे वरती छोटासा डबका आहे आमचा, तिकडे जस्ट फक्त एन्जॉय करण्यासाठी आलेलो. हे सगळे एन्जॉयमेंट करतात. हा जो तुम्हाला दिसतोय ना तो तिकडे बसलाय, तो त्याला नुसता फक्त फोटो काढायचा शौक आहे. फोटो किंवा व्हिडिओ, त्याला कुठे पण गेला त्याला पोस्ट दिसली तरी त्याला फोटोच दिसतात. मित्रांनो सगळे एन्जॉयमेंट वगैरे करून झालेली आहे. आता घरी चाललोय. घरच्या रस्त्याला बाप्पाचा पाठ वगैरे घेऊन ते लोक म्हणजे गावातले माणसं आहेत ते पुढे गेलेत. आम्ही थोडं ह्याच्यासाठी थांबलेलो, फोटो वगैरे काढण्यासाठी, व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी. तर आता आम्ही घरी चाललोय वेगळ्या रस्त्याने. ते वेगळ्या रस्त्याने गेलेत, आम्ही वेगळ्या रस्त्याने चाललोय. ओके. तर मित्रांनो गणपती करता करता कधी गणपती बाप्पाचं विसर्जन झालं, कधी 6 दिवस निघून गेले समजलंच नाही. तरी गणेश चतुर्थीचा सण आम्ही एकदम आनंदाने खुशीने साजरा केला. आता परत मुंबईला जायची तयारी सुरू झाली आहे. काल अख्खा गाव पूर्ण म्हणजे बहुतेक 4-5 म्हातारे लोक राहिलेत फक्त गावात, बाकी पूर्ण गाव रिकामा झालाय. आणि 2-3 पोरं. हां 2-3 पोरं बस. बघा आमची पण गाडी आले तिकडे, दाखवतो. बघा आमची पण गाडी आले, आमची तयारी चालू आहे. गाडीवर सामान वगैरे भरतायत तिकडे. आम्हीही जाणार. गाव पूर्ण एकदम स्मशानभूमीच होणार पूर्णपणे. मोजून काही 7-8 माणसं म्हणजे पोरं वगैरे सर्व म्हातारी मिळून 7-8 माणसं फक्त गावात असणार. ते पण वाट बघत बसणार कधी पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, कधी परत मुंबईची लोक पोरं बाळं नातवंड गावी येतील. ते पण आता म्हणजे आता हे 6 दिवस होते पण एकदम गाव असं भरून आलेलं, म्हणजे सर्वीकडे लाईट वगैरे असे एकदम आता फुल अंधारच असणार पूर्ण. तर ठीक आहे, आय थिंक सो हा आउट्रो असेल ब्लॉगचा आमचा. आता मला पण माहीत नाही की किती पार्टमध्ये येईल, किती एकच मोठा ब्लॉग येईल की पार्टमध्ये येईल. तरीही मी इथं आउट्रो शूट करते, एंडिंग करतो ब्लॉगची. तर थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. शेअर करा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात समजलं पाहिजे आपल्या कोकणी परंपरा, जे आपण कोकणामध्ये कसं गणेशोत्सव साजरं करतो, आपल्या काय काय परंपरा आहेत, काय काय चालीरीती आहेत, त्या सर्व समजल्या पाहिजेत. तर ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.